शिर्डीमध्ये दुहेरी हत्याकांड झाल्यानंतर साईबाबा संस्थानकडून एक मोठा निर्णय घेण्यात आलाय। दर्शन रांगेतील भक्तांना आता प्रसादालयात जेवणासाठी भोजन प्रसादाचे कुपन दिले जाणार आहेत। यापूर्वी मोफत जेवणासाठी थेट प्रवेश दिला जात होता, मात्र दुहेरी हत्याकांड आणि सुजय विखे यांच्या वक्तव्यानंतर साईबाबा संस्थानकडून एक मोठा निर्णय घेण्यात आलाय। आज सकाळच्या काकड आरतीनंतर या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे। दरम्यान संस्थानच्या भक्त निवासातही भोजन प्रसादाचे कुपन मिळणार आहेत। तर साई भक्तांसाठी हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आजपासून भोजनासाठी प्रसादालयामध्येच कुपन दिले जाणार आहे। संस्थानच्या भक्त निवासात देखील भोजन कुपन दिले जाणार आहे। शिर्डीमध्ये नुकतंच दुहेरी हत्याकांड झालेलं होतं आणि तसंच सुजय विखे यांनी देखील भोजनासंदर्भात अनेक मागण्या केलेल्या होत्या आणि त्यानंतरच आता हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। दर्शन रांगेतील भक्तांनाच भोजन कुपन दिले जाणार आहे। तर इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। श्री साईबाबा संस्थान संचलित प्रसादालयात रोज हजारो भाविक भोजन घेत असतात। लाखोंच्या संख्येने शिर्डीला गर्दी होती, त्याचबरोबर भोजनालयात देखील भाविकांची गर्दी बघायला मिळते। त्या धर्तीवर साई संस्थानच्या वतीने या भोजनालयामध्ये नियमावलीमध्ये काही बदल करण्यात आले आहे। आपण दृश्यामध्ये बघू शकतो, या ठिकाणी टोकन देखील साई भक्तांना दिलं जात आहे। मद्यपान आणि धूम्रपान करणारे व्यक्ती आहे ते भोजन कक्षामध्ये साई भक्तांना त्रास देतात किंवा त्यांच्यापासून साई भक्तांना त्रास दिला जातो। त्या धर्तीवर त्या गोष्टींना आळा घालण्यासाठी साई संस्थान प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे आणि दर्शन रांगेतील दर्शन झाल्यानंतर प्रत्येक साई भक्ताला मोफत कुपन वाटण्यात येत आहे आणि या कुपनाच्या माध्यमातून साई भक्ताला जे आहे तो भोजनालयाच्या भोजनालयामध्ये प्रवेश देखील मिळणार आहे। आता जे मद्यपान आणि धूम्रपान पासून साई भक्तांची जी आहे ती सुटकारा देखील होणार आहे। आपल्यासोबत साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नेमका हा काय निर्णय आहे आणि नेमका कुठल्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे? श्री साईबाबा संस्थान मार्फत आशिया खंडातलं सर्वात मोठं प्रसादालय जे आहे ते चालवलं जातं। या प्रसादालयामध्ये जवळपास दररोज जे आहे 45 ते 50 हजार साई भक्त जेवण करत असतात। काही वेळेस दारू पिऊन मद्यपान करून काही जण येतात। प्रसादालयात आल्यामुळं ते इतर भक्तांना सुद्धा त्रास होतो, त्याच्यामुळे भक्तांच्या काही तक्रारी होत्या की हे लोक जे आहे त्यांना प्रिव्हेंट आपण केलं पाहिजे। त्या धर्तीवर जे आहे ते आज या ठिकाणी बाबांचं दर्शन घेतल्यानंतर उद्या आणि प्रसाद वाटप होतो, त्याच ठिकाणी जे आपण भोजनाचं तिकीट सुद्धा जे आहे ते याच ठिकाणी दिलेलं आहे आणि ते मोफत आहे। नेमकं